नगर महानगरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या चर्चेतल्या बातमीने। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी जी ती बघायला मिळाली आहे। भिवंडीमधील कपिल पाटील फाउंडेशन आणि भाजप क्रीडांगणावरती पंचायत राज चषक 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी फटकेबाजी केल्याचं कळतंय। कोणी आजी किंवा माजी नसतं आणि यावेळी कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने क्रिकेट मॅचेसचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी माजी खासदार त्यांची फटकेबाजी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बॉलिंग केली तर त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॅटिंग करत जोरदार फटकेबाजी केलेली आहे। 1999 पासून विधिमंडळात आमदार, पंचायत राज चषक 2025 मध्ये विकास गृहनिर्माण स्थायी समितीचे सदस्य, नियम समितीचे सदस्य, मॅच पूर्वी ही जोरदार फटकेबाजी जी ती बघायला मिळाली। संयुक्त निवड समितीचे सदस्य, सार्वजनिक तर आतापर्यंतचे सध्याचे मुख्यमंत्री म्हणून जगाला एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत। लाडक्या बहिणींचे बाहू म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। 36,000 कोटी जी योजना आणि त्याचं बजेट अर्थसंकल्पनात त्यांनी आता नुकतंच मांडलेलं आहे आमच्या लाडक्या बहिणींसाठी। असं हे व्यक्तिमत्व म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस साहेब। 1999 पासून विधानसभा सदस्य, 2 वेळेला नागपूरचे महापौर, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, 2001 मध्ये बीजेपी युवा राष्ट्रीय उपाध्यक्ष, 2010 मध्ये बीजेपी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, बीजेपीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष 2013 मध्ये, त्यानंतर 2014 ते 19 मगाशी जसं कपिल पाटील साहेबांनी सांगितलं त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते, त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आता सध्याचे मुख्यमंत्री म्हणजेच आपलं लाडकं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब। उलट सुलट सगळ्या बाजूने फटकेबाजी त्यांनी केलेली आहे। सध्या मैदानामध्ये आनंद घेत आहेत या क्रिकेट या खेळाचा। अनेक पुस्तकं देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लिहिलेली आहेत। त्याच्यामध्ये अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक देखील त्यांचं प्रचंड गाजलंय। आत्मनिर्भर महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत हे पुस्तक देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लिहिलेलं आहे। मला वाटतं आज किंवा काल एक मोठा सन्मान त्यांचा देखील झालेला आहे। टायकून मुंबई पुरस्कार हा देखील देवेंद्र फडणवीस साहेब यांना नुकताच इन्फोसिसचे फाउंडर। आता पाहूयात आजच्या दिवसभर